तर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत ही वाढलेली आहे। गोठणगाव आणि संजयनगर परिसरामध्ये या जंगली प्राण्यांचं वारंवार दर्शन होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 3 महिन्यांपूर्वीच याच भागामध्ये घराच्या अंगणात असलेल्या एका चिमुकल्यावरती बिबट्यानं हल्ला करून ठार केल्याची घटना घडलेली होती। तरी देखील वन विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप हा ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। बिबटची धासत आहे। आता त्या दिवशीच कुत्र्याचे 2 पिल्ली नेलं ना 2 कोंबडी नेलं याचे गोठणगावचे गायकाच्या घरचे रोज त्या रोडनी येते, त्या रोडनी तर त्याला कोंबडी उचलते आणि नेते त्या मोडीवर नाही का। सायंकाळी 6 वाजल्यापासून ते एकदम रातपर्यंत आणि सायंकाळी कोणी मुलं बाळे घराच्या बाहेर नाही काढत। हो सर, आमच्या गावात खूपच बिबटची दहशत आहे। एवढी दहशत आहे की लहान मुलांना आम्ही एकट्यात नाही सोडू शकत। लहान मुलांना तसं आहे, मोठ्या मुलांना पण भीती आहे बिबटची। आणि आमच्या एरियामध्ये वाघाचा पण दहशत आहे। आम्ही फॉरेस्ट वाल्यांना बोलवतो, ते घरापर्यंत येतात, फोटो वगैरे काढतात, सांगतात की सांभाळून राहा एवढीच करतात आणि वापस चालले जातात। बिबटची दहशत आहेच ना, जी रोज येतात ना, कोंबड्या येतात गावातून, त्याच्या घरातून नाही। इकडं लहान मुलाला काही नाही केलं गेला, कोंबड्या नेते। दरम्यान बदलापूरच्या अंबेशिवमध्ये देखील बिबट्याची एंट्री झालेली आहे। बिबट्याकडून 2 बकऱ्यांची शिकार करण्यात आलेली आहे।